ही गोष्ट एका अशा मुलाची आहे जो खूप हुशार होता, खूप अभ्यासू पण होता, पण तरीही समाज त्याला माणूस म्हणून स्वीकारायला तयार नव्हता. तो मुलगा म्हणजेच आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. लहान बाबासाहेब शाळेत जायचे. त्यांना शिकण्याची खूप आवड होती. पण वर्गात त्यांना इतर मुलांसोबत बसू दिले जात नव्हते. त्यांना वर्गात एका कोपऱ्यात बसवले जायचे. त्यांना पाणी प्यायचे असेल तर ते स्वतःहून पाणी पिऊ शकत नव्हते. कोणीतरी वरून पाणी ओतून द्यावे लागायचे. लहान बाबासाहेब विचार करत, मी इतर मुलांसारखाच तर आहे, मग माझ्याशी असा भेदभाव का? काळ पुढे गेला. बाबासाहेब मोठे झाले, खूप शिकले, परदेशात जाऊन शिक्षण घेतलं. पण समाज बदलला नव्हता. एकदा ते प्रवास करत होते. त्यांना गाडीत बसू दिले नाही, कारण ते दलित होते. त्या दिवशी बाबासाहेब खूप दुखावले गेले. त्यांनी ठरवलं, मी या अन्यायाविरुद्ध लढणार. बाबासाहेबांनी समाजासाठी काम सुरू केले. महाड सत्याग्रह केला. अस्पृश्यतेविरुद्ध लढा दिला. समतेचा आवाज उठवला. पण त्यांना एक गोष्ट समजली, जोपर्यंत धर्मातच भेदभाव आहे तोपर्यंत समाज बदलणार नाही. मग बाबासाहेबांनी अनेक धर्माचा अभ्यास सुरू केला. हिंदू धर्म, इस्लाम धर्म, ख्रिश्चन धर्म, शीख धर्म. ते विचार करत होते, मला असा धर्म हवा जिथे माणसाला माणूस म्हणून मान मिळेल. तेव्हा त्यांना भेटले गौतम बुद्ध यांचे विचार. बुद्ध म्हणाले होते, सर्व माणसे समान आहेत, अंधश्रद्धा नको, तर्क आणि विचार महत्त्वाचे, माणुसकी सर्वात मोठी. हे विचार बाबासाहेबांना खूप आवडले. आणि मग एक दिवस बाबासाहेबांनी मोठा निर्णय घेतला. ते म्हणाले, मी हिंदू म्हणून जन्मलो आहे, पण मी हिंदू म्हणून मरणार नाही. तो ऐतिहासिक दिवस होता, 14 ऑक्टोबर 1956. नागपूरमधील दीक्षाभूमी या ठिकाणी लाखो लोक जमा झाले होते. सर्वजण बाबासाहेबांकडे पाहत होते. आणि त्या दिवशी बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला. त्यांच्यासोबत लाखो लोकांनी धर्मांतर केले. बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा घेतल्या. अंधश्रद्धा सोडण्याची, समानतेने जगण्याची, स्वाभिमानाने जगण्याची. तो फक्त धर्मांतर नव्हता, तो होता स्वाभिमानाचा क्रांती दिवस. त्या दिवसापासून लाखो लोकांना नवीन ओळख मिळाली, नवीन आत्मविश्वास मिळाला. आजही बाबासाहेबांचा संदेश आपल्याला सांगतो, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी फक्त धर्म बदलला नाही, तर लाखो लोकांचे आयुष्य बदलले. आणि म्हणूनच आजही ते लाखो लोकांच्या हृदयात जिवंत आहेत. ही होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बौद्ध धर्म स्वीकारण्यामागची प्रेरणादायी गोष्ट. अशाच प्रेरणादायी कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.